नमस्कार मित्रांनो, माझे नाव बाळासाहेब पवार आहे आणि मी LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपले वय जर 8 कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 25 ते 26च्या दरम्यान असेल तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। मित्रांनो, अशी संधी आहे की आपण कल्पना पण करू शकणार नाही। वय कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 25 ते 26 ह्या वयोगटामध्ये आपल्याला भरपूर प्रॉफिट मिळेल असा एक प्लॅन आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे। मित्रांनो, आपल्याला 6,000 रुपये महिना भरले तर आपल्याला 24,000 रुपये महिना सॅलरी मिळेल, इन्कम। बघा, आता 6,000 रुपये गुंतवल्यानंतर 24,000 रुपये इन्कम कुठेही मिळत नाही मार्केटमध्ये। आपल्याला 24,000 रुपये जर इन्कम मिळवायचं असेल तर आपल्याला 1 कोटी रुपयाचा फ्लॅट घ्यावा लागेल, 2 BHK, आणि त्याच्यात आपल्याला रेंट मिळेल 24,000 रुपये। परंतु रेंटची सुद्धा गॅरंटी नसते। भाडेकरू जर नाही मिळालं तर भाडं मिळणार नाही। फ्लॅट असून सुद्धा 4 महिने 5 महिने खाली राहिला आणि येणारा भाडेकरू मागचं भाडं कधी देत नाही। ही सत्य परिस्थिती आहे। मी तुम्हाला सत्य घटनेच्या आधारे तुम्हाला माहिती देतो, जे वास्तव चित्र आहे, सत्य आहे, कुणीही नाकारू शकत नाही। आपला फ्लॅट आहे 1 कोटीचा 2 BHK आणि 4 महिने जर आपल्याला रेंट भाडेकरू नाही मिळाला तर पुन्हा येणारा भाडेकरू मागचं 4 महिन्याचं भाडं देत नाही। मित्रांनो, असं कधी घडत नाही। आणि भाडेकरू नसेल तर आपल्याला मिळेल का नाही चिंता असते। 1 करोड रुपये जर आपण गुंतवले त्याचं 8% व्याज किती झालं बघा। परंतु आपल्याला 6,000 रुपये भरले तर आपल्याला 24,000 रुपये इन्कम मिळतं, म्हणजे 1 कोटी गुंतवणूक केल्यासारखं। मित्रांनो, त्याच्यामध्ये 6,000 भरल्यानंतर तुम्हाला 50 लाख रुपयाचा रिस्क कव्हरेज मिळतो। रिस्क कव्हरेज म्हणजे काय? उद्या काही फिजिकली प्रॉब्लेम आला, आपला अपंगत्व, डेथ, तर आपल्याला 50 लाख रुपये 6,000च्या बदल्यात मिळतात। मित्रांनो, हे सरकारी करार आहे। गॅरंटेड इन्कम, आपण बघा, नोकरीसुद्धा आत्ताच्या काळामध्ये गॅरंटेड मिळत नाही आणि पगार आपल्याला वाढत्या महागाईनुसार पुरत नाही। हे सगळ्यांचं गणित आहे। मित्रांनो, आपल्याला उद्यापासून 25,000 रुपये गॅरंटेड 6,000च्या बदल्यात मिळण्याची तुम्हाला आम्ही डॉक्युमेंटच देतोय, बॉन्डवरच लिहून देतोय। हे सरकारद्वारा आहे। मित्रांनो, आता दिवसेंदिवस व्याजदर बँकेतले कमी होत चाललेत, आपण पाहतोय। 15 ते 20 वर्षापूर्वी 12% 14% व्याज होता, आज बँकेत बघा 5%च्या वर नाही। आणि ह्याच्या पुढचा काळ मी सांगतो 1 ते 2% व्याज होईल। आपल्याला बँकेतल्या पैशाला 1 ते 2% व्याज होईल। तर आपल्याला गॅरंटेड इन्कम मिळवण्यासाठी हा प्लॅन करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपण जेवढा उशीर करू तेवढं आपलं नुकसान होईल। बघा, ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला 24,000 रुपये महिन्याला बोनस मिळतो, इन्कम तुमचे पैसे सोडून। टोटल तुमचे 6 आणि 24 30,000 रुपये महिन्याला जमा होतात। 420 महिन्याचे तुम्हाला 1.25 करोड रुपये मिळतात। तुम्ही फक्त 22 लाख रुपये ते 23 लाख रुपये भरता। 1 कोटी 1 लाख रुपये इन्कम मिळतं आणि आपल्याला 1 कोटी 1 लाख रुपये एक्स्ट्रा इन्कम मिळतं। ते जर आपण ॲव्हरेज बघितलं तर महिन्याला 24,000 होतं, म्हणजे आपले पैसे सोडून आपल्याला 24,000 रुपये इन्कम मिळतं। आणि उद्या काय झालं, फिजिकली ॲक्सिडेंट, डेथ झाला तर आपल्याला 50 लाख दिले जातात 6,000च्या बदल्यात। असं कुठंही मार्केटमध्ये मिळणार नाही। आज कामाची गॅरंटी नाही। मित्रांनो, हे पॉलिसी करणं खूप अत्यंत आवश्यक आहे। माणसाच्या जीवनातील वेळ कसा निघून गेला हे लक्षात येत नाही, परंतु आपल्याला पैसे कोणीही देत नाही आणि आपल्या हातानं काही चुका झाल्यानंतर ते दुरुस्त करता येत नाही। व्यावहारिक जीवनामध्ये झालेल्या चुकीचे परिणाम भोगावे लागतात। शैक्षणिक जीवनामध्ये शिक्षण घेत असताना एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडले दुसऱ्या परीक्षेत घेऊ शकतो आपण, परंतु व्यावहारिक जीवनामध्ये तसं होत नाही। एक बार चूक केली तर त्याची नुकसान तुम्हाला सहन करावं लागतं आणि परत चेंज करता येत नाही, बदलता येत नाही। तसंच आहे मित्रांनो, आपल्याला 24,000 रुपये महिना मिळेल। आपले 6 ते 30,000 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला पैसे मिळतील। 2 वर्षानंतर आपण भरलेले पैसे वापरता येतील। सेव्हिंग अकाउंट प्रमाणे आहे। आता बँकेतल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आपण पैसेच, प्रत्येक माणसाचं बँकेचं पासबुक भरभर काम होतं, परंतु पैसे राहत नाहीत। आपण व्यर्थ खर्च करत नाही, परंतु आपले पैसे राहत नाही, ही सत्य परिस्थिती आहे। त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग सेव्हिंग अकाउंट LIC ऑफ इंडियाचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आपल्या जीवनाची इन्कम गॅरंटी दिलेली आहे। उद्या काय झालं तर 50 लाख जर ठेवले तर उद्यापासून 25,000 रुपये आपल्याला इंटरेस्ट मिळतं बँकेतनं। म्हणजे बघा, कमी पैशामध्ये जास्त गॅरंटी
आणि सुरक्षित व्यवहार हे घेण्याची संधी असते माणसाला. ज्यांचं वय 8 ते 25च्या ते 26च्या आत आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, बिलकुल उशीर करू नका. वेळ निघून जातो, वय वाढत जातं, त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम निर्माण होतो. 25च्या नंतर लग्न झाल्यानंतर पूर्ण परिवार सांभाळायची जबाबदारी येते, मुलं बाळं होतात त्यांची जबाबदारी येते. आणि दुसऱ्या साईडला नैसर्गिक घटना आहे, माणसाचं वय वाढत गेल्यामुळं कामाचं वय कमी होतं. इन्कम स्पॅन, इन्कमचे जी वर्षे आहेत ते ऑटोमॅटिक कमी होतात. हे सगळ्यांच्या जीवनामध्ये असं घडत असतं, परंतु बरेच व्यक्ती ह्याकडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळे ते आर्थिक अडचणीत येतात. आयुष्यभर मेहनत करून जर वाईट दिवस येत असतील तर आपलं प्लॅनिंग कुठं तर चुकतं हे आपण विचार करायला पाहिजे. आणि आपल्याला असं वेळेला कुणी तर सांगणारा पाहिजे. आपण जर नाही ऐकलं तर आपल्याला चूक उशिरा लक्षात येऊन काही उपयोग होणार नाही. आपल्याला पगार मिळाला, पेन्शन 65,000 रुपये आहे, इन्कम गॅरंटी 50 लाख रुपये आहेत आणि आपले पैसे आपल्याला वापरता येतात. बचत केल्यामुळं काय होतं, भविष्य मजबूत होतं. परंतु बचत कुठंच होऊ शकत नाही. बँकेत होऊ शकत नाही, पोस्टात होऊ शकत नाही, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, प्रॉपर्टी, घर, जागा, जमीन, सोनं, चांदी, मल्टी मार्केटिंग कंपनी कुठंच होऊ शकत नाही. कारण त्याचं कसं असतं, तुम्हाला विड्रॉल करता येतं ना, काढता येतं. त्याच्यामुळं आपण कधीही पैसे काढतो, त्याच्यामुळे ते पैसे ग्रो होत नाहीत, वाढत नाहीत. आणि पैसे न वाढल्यामुळे आपल्याला फायदा होत नाही. LIC ऑफ इंडियाची ही आपली स्कीम आहे, खूप अतिशय महत्त्वाची आणि चांगली आहे. मित्रांनो, आपल्याला आज नोकरी मिळत नाही, कामाची गॅरंटी मिळत नाही, परंतु आपल्याला पैशाची मिळते, डायरेक्ट इन्कम गॅरंटी. आणि आपलं जीवन सुखी होण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आपण जर हे नाही केलं, दिवस तर निघून जातील, परंतु आपले दिवस, आर्थिक परिस्थिती बदलणार नाही, कधीच बदलणार नाही. महागाई वाढते, पैशाचं व्हॅल्युएशन कमी होतं, आर्थिक प्रश्न कधीही सुटत नाही, ते सोडवावंच लागतो. आणि योग्य रीतीने जर सोडवला तरच त्याचा फायदा होतो. बरेच व्यक्ती पैसे कमवतात परंतु पैसे त्यांच्याकडे राहत नाहीत. ह्याचं कारण आहे प्लॅनिंग नसतं त्यांच्याकडे. प्लॅनिंग, विदाऊट प्लॅनिंग सक्सेस होत नाही. परीक्षासुद्धा 3 महिन्यावर आली, 2 महिन्यावर आली तर आपण चांगला अभ्यास केला तर आपल्याला चांगलं यश मिळतं. हे सत्य परिस्थिती आहे. सत्य परिस्थिती जो व्यक्ती नाकारतो ना, त्या व्यक्तीला वेळ निघून गेल्यास खूप त्रास होतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. मित्रांनो, ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला पगार आहे, तुम्हाला इन्शुरन्स आहे 50 लाखाचा, प्रॉपर्टीपेक्षा जास्त इन्कम आहे, पेन्शन आहे आणि लागेल तेवढेच पैसे वापरता येतात. म्हणजे पुढे चालून तुम्हाला बँकेकडे कर्ज मागायची गरज नाही. तुम्हाला 10 लाख 20 लाख कर्ज पण मिळतं. म्हणून अत्यंत आवश्यक असा प्लॅन करून घ्या. आपलं वय जर 8 ते 25 ते 26च्या दरम्यान असेल तर आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. ही संधी दवडू नका, लगेचच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा जर नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. आपण जर एकच वर्ष उशीर केला तर आपल्याला 65,000 रुपये पेन्शन आहे. 1 वर्षाचे 65,000 रुपये प्रमाणे किती झाले बघा. लक्षात घ्या, आपण किती आपल्या हाताने चूक होती. आणि 6,000 रुपये म्हणजे जास्त नाहीत, 200 रुपये रोजचे. आज एक व्यक्ती जिवंत राहण्यासाठी अन्न खावं लागतं, त्यासाठी 200 रुपये मोजावं लागतात. आपण हे कालांतराने हे महागाईने वाढणार आहे, 200 ते 400 लागतील. परंतु आज आपण एक व्यक्ती जिवंत राहण्यासाठी, जगण्यासाठी 200 रुपये खर्च करावे लागतात. 70 रुपयाला राईस प्लेट, 2 राईस प्लेटचे 140 आणि 60 रुपये नाश्ता. बघा ना, गणितच आहे. परंतु 200 रुपये बचत करायला आपण टाळटाळ केली तर आपल्याला पुढे 65,000 पेन्शन मिळणार नाही. आपले पैसे कष्ट करून कमवून खर्च झालेले हे पण हिशोब राहणार नाही. आणि हिशोब जरी राहिला तर काही करू शकणार नाही. मित्रांनो, वेळ ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. योग्य वेळी योग्य काम केलं तर नक्की फायदा होतो. हे पेपरवर लिहून आहे. आपल्याला त्रास होऊ नये. आणि नाही केल्यामुळं काय होतं, आपण पैसे कमवून आपल्याला वाईट दिवस येतात, पैसेच राहत नाहीत. जगण्यासाठी पैसे लागतील ना. 60 वर्षाच्या नंतर माणूस काम करू शकणार नाही, त्याला कोण पैसे देणार. आपल्यालाच लागणार जी गोष्ट आहे ती आपण जर ठेवली नाही तर अडचण कुणाची होणार आहे. फक्त अगोदर प्लॅनिंग केल्यामुळं तुमचे हे प्रश्न सगळे सुटणार आहेत. म्हणून लवकरात लवकर फोन करा, उशीर करू नका. हा प्लॅन घेण्यासाठी उशीर करू नका. जसं मी म्हणलं, 1 महिना जरी उशीर केला तर 65,000 रुपये तुमचं नुकसान होतं. बघा, 6,000 रुपये जास्त आहेत का 65,000 रुपये, कारण पेन्शन तेवढी उशिरा मिळणार आहे. महिन्याला 65,000 पेन्शन आहे. बघा दिवसाला किती नुकसान होतं बघा, 2,000 रुपयाचं. 200 रुपये नाही भरले तर 2,000 रुपये आपल्या हातून गमवतील.
आपल्या हातानं 2,000 रुपये न भरल्यामुळे 2,200 रुपये न भरल्यामुळे 2,000चं नुकसान होतं. 2,200 रुपये रोज म्हणजे 6,000 रुपये महिना आणि आपल्याला मिळणारी 65,000 पेन्शन म्हणजे रोज किती मिळेल 2,000 रुपये. म्हणजे 200 रुपये नाही भरले तर 2,000चं नुकसान. इन्शुरन्स कवर तर 50 लाखाचं आहेच आहे. म्हणजे तुम्ही बारीक विचार केला तुमच्या लक्षात येईल किती आपलं नुकसान होतं. लगेचच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.